Good morning, all. Uh, Today we will discuss the framework of economic analysis, how economic analysis is done, or how to analyze economic problems. That is very much significant in the research process in economic science. कोणत्याही समस्येचे आर्थिक विश्लेषण कसं करावं हा भाग आपण आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण पहा की उत्पादक अनेक समस्या असतात. जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल याचा प्रयत्न करतो. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल याचा प्रयत्न करतो. विक्रेता ज्या किमतीला वस्तू आणली आले आहे ती अधिक नफ्यामध्ये कशी विकता येईल तो विचार करतो. फारच किंमत ठेवली तर ग्राहक येणार नाही याची त्याला जाणीव असते. त्यामुळे हाऊ टू मॅक्सिमाइज प्रॉफिट ही विल बी मेक द सर्टन अनालिसिस इन द माइंड. तो विचार करतो की बाबा काय केलं पाहिजे म्हणजे आपला जास्तीत जास्त नफा मिळेल, ग्राहक आपल्याकडे अट्रॅक्ट होईल, आपलीच वस्तू खरेदी केली जाईल. या सर्व बाबीचे विश्लेषण हे आर्थिक विश्लेषणाचा भाग. कंझ्युमरचा विचार करा. कंझ्युमर वस्तू खरेदी करत असताना त्याच्या पुढे अनेक पर्याय असतात, साधनं कमी असतात, पैसे कमी असतात. अशा वेळेस तो वस्तू खरेदी करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय विचार करून करतो की या वस्तूला आपण का प्रेफरन्स द्यायचा आहे, या वस्तूचं विश्लेषण का, या वस्तूची खरेदी का करायची आहे, दुसऱ्या वस्तूची खरेदी का करायची नाही. So certain issues will be created in his mind and he will be make the optimum choice and purchase the certain goods and commodities. तर इथं हाही भाग आपल्याला महत्वाचा दिसून येतो. त्याचबरोबर सरकार अनेक वेळा अर्थशास्त्राचे नियम लागू करते. त्यावेळेस आपल्या असं लक्षात येते की सरकार हे कर कलेक्शन करताना किंवा एखाद्या वस्तूवर कर आकारताना त्यापासून मिळणारे लाभ आणि त्यापासून होणारे तोटे हा विचार घेतला जातो. कारण एखाद्या वस्तूवर कर आकारला तर त्यापासून जे उत्पन्न मिळतं त्याचबरोबर त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळे त्याच्या मागणीवर परिणाम होतो. ती जर जीवनावश्यक वस्तू असेल तर सर्वसामान्य लोकांच्या उपभोगावर परिणाम होतो. आणि म्हणून या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात की सरकारने कर गोळा करताना किंवा एखाद्या सरकारी स्कीमचा सवलतीचा फायदा सामान्य लोकांना देताना काय बाबीची प्रिकॉशन घेतली पाहिजे हा भाग इथं अत्यंत महत्वाचा आपल्याला दिसतो. म्हणून या सर्व बाबींसाठी कंझ्युमर असेल, उत्पादक असेल, विक्रेता असेल, शासन असेल, यांना आर्थिक समस्या ज्या भेडतावतात त्या समस्येचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण करावं लागतं. त्याचा जो लेखाजोखा ज्याला म्हणतो, ऑडिट म्हणतो, खर्च आणि प्राप्ती म्हणतो, या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात. आणि या अशा बाबी विचारात घेऊनच आपल्याला देशाचा विकास हा करावा लागतो. अनेक जे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज डेव्हलप करायचे असतात, अनेक गुंतवणुकीचे प्रोजेक्ट उभा करायचे असतात. त्याच्यामुळे आर्थिक विश्लेषणाचा भाग असतो. जसं की एखादा उद्योग उभारताना, प्रोजेक्ट उभारताना त्या प्रोजेक्ट पासून मिळणारी प्राप्ती किती आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्राप्तीचं तिथं बेरीज केली जाते. त्यामुळे मिळणारा रोजगार किती आहे, त्याचं उत्पादन मिळून मिळणारा नफा किती आहे, त्याच्यामुळे देशाच्या उत्पादनामध्ये ऍक्सेलरेशन किती आहे, या सर्व बाबींचा विचार तिथं केला जातो. एका बाजूला प्राप्तीच्या बाजू, दुसरी खर्चाची बाजू असं आहे की प्रत्यक्ष खर्च त्या उत्पादनासाठी किती येतो, त्या प्रोजेक्टसाठी किती येतो, हा भाग तिथं पाहिला जातो. त्याचबरोबर अप्रत्यक्ष खर्च जे आहे म्हणजे जसं की त्या कारखान्यापासून मिळणारा ज्याला आपण सोशल कॉस्ट म्हणतो, होणारं प्रदूषण असेल, त्या कारखान्यामुळे होणारे डिस्टर्बन्सेस असेल, ज्यांची जमीन गेली त्यांचे त्याग असेल, ऑल दीज फॅक्टर्स आर इन्क्लुडेड इन दी कॉस्ट साइड, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. तेव्हा याही बाबीचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि या दोन्हीच्या बाबीच्या विचारातून जर तो प्रोजेक्ट फिजिबल असेल, योग्य असेल, तो अधिक समाधान देणार असेल, अधिक नफा देणार असेल,
तर तो प्रोजेक्ट लागू केला जातो. अनेक वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीत जे निर्णय घेतले जातात, जे गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात, ते निर्णय हे खर्च लाभ विश्लेषण, ज्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणतो, ते अनालिसिस करूनच घेतले जातात. गुंतवणुकीचे निकष ठरवले जातात. उत्पन्न कोणत्या स्वरूपाने येणार आहे, समाजाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काय फायदा होणार आहे, आणि समाजाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काय त्याग करावे लागणार आहे, या सर्वांचं विश्लेषण आपल्याला आर्थिक पद्धतीने करावं लागतं, खर्चला विश्लेषणाच्या पद्धतीने करावं लागतं. आणि त्यानंतरच आपल्याला जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट कसे फिजिबल आहेत, कसे योग्य आहेत, त्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. आता आर्थिक विश्लेषण करत असताना एखादा प्रोजेक्ट असेल, एखादं इंडस्ट्री उभा करायची आहे किंवा सरकारचं एखादं धोरण आहे, तर त्याच्यामध्ये कशा स्वरूपाने आर्थिक चौकटीत ते बसतं, आर्थिक विश्लेषणाची पद्धती काय वापरली जाते किंवा मॉडेल कसे डेव्हलप केले जातात, त्याच्यातून एका ठिकाणी मॉडेल डेव्हलप केलं तर ते सर्व ठिकाणी कसं जाताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण अनेक ठिकाणी पॅटर्न म्हणतो. पॅटर्न मीन्स मॉडेल. जसं एज्युकेशनच्या बाबतीत आपण म्हणतो की 12वी साठी 11वी साठी असेल तर लातूर पॅटर्न किंवा सद्गुरू पॅटर्न, म्हणजे ते एक मॉडेल त्यांनी डेव्हलप केले की या पद्धतीने गेलं तर निश्चित स्वरूपाने एवढे मार्क्स होताना आपल्याला दिसून येतात. किंवा गुंतवणुकीचा पॅटर्न असतो की याच्यात या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली का अधिक नफा मिळताना आपल्याला दिसून येतो. हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न ही अत्यंत महत्वाचा आपल्याला दिसून येते. ते मॉडेल आपल्याला अत्यंत महत्वाचं दिसून येते. अभ्यास करत असताना अभ्यासाची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, आर्थिक विश्लेषणाची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पहिल्यांदा अनेक घटकांमध्ये विभागलेला दिसून येते. पहिला जो घटक आहे तो घटक आहे की समस्येची निवड करणे. अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिलं की सर्व समस्यांचा अभ्यास असतो. सामान्य व्यक्तीपासून अनेक उत्पादन करणारे जे उत्पादक आहेत ते पहिल्यांदा समस्या काय आहे त्याची निवड सिलेक्शन करतात आणि त्या समस्येवर मग शेवटी निष्कर्षापर्यंत जातात की काय केले पाहिजे. आता समस्या समजा आर्थिक समस्या शेतमजुराची असेल किंवा एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपचं अडचणी असतील, तर त्या अडचणी अगोदर आपण डिटरमाइन करणे. कोणताही अभ्यास करण्यासाठी आपण अडचण अगोदर डिटरमाइन केली पाहिजे, काय त्याच्यामध्ये समस्या आहे, आणि मग त्या समस्येसाठी लागणारी जी अभ्यास पद्धती आहे ती तयार केली पाहिजे, ज्याला आपण मेथोडॉलॉजी म्हणतो, ती तयार केली पाहिजे. त्याची उद्दिष्ट ठरवली पाहिजे. समजा ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण दारिद्र्य आहे असं गृहीत करा, दारिद्र्याचं प्रमाण अधिक आहे ग्रामीण भागामध्ये, याचा आपल्याला अभ्यास करायचा, ही समस्या आहे. मग प्रथम त्याला आपण ती समस्या, दारिद्र्य ही समस्या निवडली, त्यानंतर आपल्याला त्याची उद्दिष्ट ठरवायची आहेत की दारिद्र्याची खरंच समस्या आहे का. त्याची उद्दिष्टे अशी असली पाहिजेत की सरकारी निकष दारिद्र्याचे काय आहे हे तपासणे. दुसरं उद्दिष्ट असू शकतं की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या वस्तू तिथे मिळतात का, हा भाग बघितला. राहणीमान जे आहे तिसरा भाग, की राहणीमानाचं उद्दिष्ट तपासलं पाहिजे की आपण लोकांचं राहणीमान कसं आहे ते अभ्यास नाही. चौथं उद्दिष्ट असू शकतं की लोकांना दारिद्र्यातून कसं बाहेर काढायचं, त्यासाठी जे उपाय सुचवणे. सम सजेशन्स फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ द पीपल हु आर लिव्हिंग इन दी बिलो पॉवर्टी लाईन, त्यासाठी सोल्युशन असू शकतं. आता या अभ्यासाला पुन्हा आपल्याला मर्यादा घेतल्या पाहिजे. म्हणजे पहिला आपण समस्येची निवड केली, दुसरं आपण जो अभ्यास करणार आहे त्या अभ्यासाचे उद्दिष्ट ठरवले की आपल्याला हे घटक पाहिजेत. त्यानंतर आपल्याला जी मर्यादा आहे ती मर्यादा या सिद्धांताच्या काय आहेत, तर या सिद्धांताच्या मर्यादा मी उदाहरण दाखल सांगतो की आपण जर ग्रामीण दारिद्र्याचा अभ्यास करणार असेल तर याची मर्यादा अशी आहे की आपण शहरी भागाचा विचार करणार नाही, ही एक मर्यादा असेल.
दुसरी मर्यादा असेल की आपण एपीएल अबोव्ह पॉवर्टी लाईनच्या लोकांचा विचार करणार नाही, फक्त दारिद्र्याचाच अभ्यास कर, दारिद्र्यातील लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसरी मर्यादा आपली अशी असेल की आपण कालावधी ठरवला पाहिजे की ते कालावधीमध्ये किती लोक जो आपण अभ्यास करणार आहे तो 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, ह्या कालावधीची एक जी मर्यादा आहे, लिमिटेशन आहे, ती आपण घेतली पाहिजे. अदरवाईज आपण कधीपासून कुठपर्यंतचा अभ्यास करणार. बरं, व्यक्ती या वर्षी दारिद्र्यात असेल तर पुढच्या वर्षी ती दारिद्र्यात नसेल, उत्पन्नाचा ग्रुप जर बघितला तर, किंवा परत ती दारिद्र्यात नेक्स्ट इयरला येऊ शकते. सर्टन बाबी आपल्याला डिटरमाइन केल्या पाहिजेत, निश्चित केल्या पाहिजेत, आणि ती एक मर्यादा आपल्याला दिसून येते की आपण त्याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर मर्यादा ठरवल्यानंतर अभ्यासाची पद्धती ठरवली पाहिजे. आता दारिद्र्याचा अभ्यास करत असताना तुम्ही एखाद्या तालुक्याचा अभ्यास करणार असेल, एखाद्या गावाचा अभ्यास करणार असेल, गावातील सर्व लोकांचा अभ्यास करणार असेल तर त्याची एक क्वेश्चनरी ठरवले पाहिजे की आपण काय काय बाबी त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्या लोकांचं शिक्षण, त्या लोकांचं उत्पन्न, त्या लोकांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्या लोकांकडे असणारी संपत्ती, त्या लोकांकडे असणाऱ्या स्थिर असेल, ज्याला म्हणतो घर असेल, जमीन असेल, त्यांचे होणारे वेगवेगळे खर्च, त्यांचे प्राप्तीचे स्रोत काय आहेत, त्यांना कुठं संधी आहे, पर्यायी त्यांना संधी कुठं आहे का. ऑल दिस थिंग्स वी नीड टू अंडरस्टँड. वी नीड टू analysis all these things whatever they have. For example, how they are earning money, what are the sources of the income, how many people in the family are earning income, and what are the items of the expenditure, where to reduce the expenditure. So all these things should be understood by the poor family. या सर्व बाबीचं आपण जर विश्लेषण केलं, या सर्व बाबीविषयी जर क्वेश्चन आपण निर्माण केले आणि त्या लोकांना भेटून आपण ते भरून घेतले तर आपल्या असं लक्षात येतं की या लोकांचा हा खर्च आहे, त्यांचे उत्पन्नाचे मार्ग कमी आहेत, खर्चाचे जास्त आहेत, याच्यासाठी काय केले पाहिजे. किंवा एखादा डिप्लोमा झालेला आहे पण तो दारिद्र्यात आहे, त्याला आपण सांगू शकतो की यू स्टार्ट सेल्फ एम्प्लॉयमेंट, सेल्फ जनरेटर सम ऍक्टिव्हिटीज, आणि मग स्वयंरोजगाराचे स्वतः निर्माण करण्याचे असे काही उद्योग आपण त्याला सांगू शकतो. त्याला सरकारची कुठली योजना आहे त्याचे सोल्युशन त्याला देऊ शकतो, आणि तो कसा दारिद्र्यातून बाहेर येईल याचा विचार करू शकतो, याचा अनालिसिस करू शकतो. म्हणजे या सर्व बाबी त्या संबंधित भागामध्ये आपल्याला असले पाहिजे, त्याची अभ्यास पद्धती आपण ठरवली पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर तालुक्याचा अभ्यास असेल तर तालुक्यातील गरीब लोकांचा सगळ्याच आपण अभ्यास करू शकतो. प्रथम गरिबीची जी व्याख्या आहे त्यानुसार जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्या लोकांना शॉर्ट लिस्टेड केलं पाहिजे, त्यांची विशिष्ट पद्धतीने एकूण संख्या तपासली पाहिजे. And after all these things we need to make the certain methodology. If Tehsil is there, Taluka is there, then we need to divide into different villages. From each and every village we need to take certain numbers of the poverty line people who are living in the poverty, and after that we can make the certain stratify sampling, random sampling, and we select the numbers of the poor families, then we can analyze, then we can collect the information from them. त्यापासून आपण माहिती गोळा करू शकतो आणि त्या माहितीचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण करता येईल. की उदाहरण सांगतो की समजा एखाद्या कंटेंटची आपण माहिती घेतली की समजा आपण एज्युकेशन घेतलं, गरीब कुटुंबातील लोकांच्या एज्युकेशनची माहिती घेतली तर आपल्या असं लक्षात येईल काही लोक निरक्षर आहेत, काही लोक शिकलेले आहेत, काहींनी चांगले कोर्स केलेले आहेत किंवा काहींनी साधे कोर्स केलेले आहेत. दुसरा भाग घेतला की त्यांचे पारंपरिक व्यवसाय काय आहेत कुटुंबाचे. तिसरा भाग समजा कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे आहेत. चौथा कुटुंबातील लोकांची संख्या विचारात घेतली तर या सर्वांचा विचार केल्यानंतर आपण त्यांना काही गोष्टी सजेस्ट करू शकतो. समजा एखाद्या कुटुंबात तरुण मुलांची संख्या जास्त आहे
पण त्यांनी शिक्षण कमी घेतलेलं नाही. मग त्यांचा परंपरागत व्यवसाय काय आहे? तुमचा परंपरागत व्यवसाय शेती असेल तर मग शेतीत तुम्ही आधुनिक पद्धती कशा आणू शकता? पशुपालन असेल, पशुपालनामध्ये तुम्ही आधुनिक व्यवसाय कसा करू शकता याचं आपण त्यांना माहिती देऊ शकतो. त्याचं ट्रेनिंग कुठं असतं, त्याला कुठून फायनान्स मिळतो, त्यासाठी गव्हर्नमेंटच्या कोणकोण सुविधा आहेत, कोणकोणत्या सुविधा आहेत, या बाबीची त्या व्यक्तीला आपण माहिती देतो. समजा एखादा व्यक्ती ग्रामीण भागामध्ये सुतार काम करतो, कार्पेंटर, आणि त्याची मुलं त्याच्या हाताखाली काम करतात, तर वी कॅन सजेस्ट दॅट यू डेव्हलप दी फर्निचर शॉप. तुम्ही एखादं फर्निचरचं दुकान डेव्हलप करा, स्वयंरोजगारातून निर्माण होईल. समजा गवंडे असतील, म्हणजे आपण जे गरीब लोकांचा जो अभ्यास करतो त्यांच्याकडे कोणत्या स्वरूपाचं कौशल्य आहे, that needs to understand which skills they have, then we can suggest the appropriate employment opportunity, appropriate business strategy to them, then they will be developed. Fail to get the financial support, we can submit list to the financial institutions where they can finance to the poor people. गरिबांना कुठून कर्जाचा पुरवठा होईल, काही योजना आहेत का, त्याची माहिती आपण त्या लोकांना देऊ शकतो. काही स्तरावर आपण सेल्फ हेल्प ग्रुपचा आधार घेऊ शकतो की तुम्हीच लोकांनी एकत्र या, पहिल्यांदा जेवढी तुमच्याकडे अमाऊंट असेल त्यातली थोडी थोडी अमाऊंट एका व्यक्तीला द्या, त्या व्यक्तीचा उद्योग उभा राहील. दुसऱ्या वर्षी थोडी थोडी अमाऊंट करून दुसऱ्या व्यक्तीला द्या, त्याचा उद्योग उभा राहा, तो रिटर्न दर महिन्याला करेल. म्हणून भिशीची संकल्पना आहे ना, भिशीची संकल्पना याच्यातून आलेली आहे. जी आपण आता भिशी म्हणतो, लोक आता सोन्याची भिशी लावतात, आणखी कशा भिशी लावतात, पण ऍक्च्युली जो मूळ हेतू आहे, तो मूळ हेतू असा आहे की प्रत्येकाने 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये हे महिन्याकाठी जमा करावे. तर ते कुणाला तरी 20,000, समजा 50 लोक असतील, प्रत्येकाने महिन्याला 1,000 रुपये काढले तर 50,000चं भांडवल एखाद्याला देऊ शकतो. दुसऱ्या महिन्यात परत 1,000 रुपये काढले तर दुसऱ्या व्यक्तीला 50,000चं भांडवल देऊ शकतो आपण. तो व्यक्ती दर महिन्याला ते परत करेल. प्रत्येकाला 50,000 होईपर्यंत ते जर होणार असेल, भांडवल वापरणार असो आपण, तर त्याच्यामुळे कॅपिटल अकोमुलेशन ज्याला म्हणतो, ते कॅपिटल अकोमुलेशन करणे आणि लोकांना रोजगार निर्माण करण्यास देणे. तुम्ही एका बाजूला पहा की जे गरीब लोक आहेत त्यांना कुठलीही बँक कर्ज देत नाही. बँकांना कर्ज देण्यासाठी तारण लागतं आणि गरिबांकडे काहीच तारण नाही. पुन्हा गरिबांना कर्ज हवं असतं की 25,000, 30,000, कुठली बँक एवढी कर्ज देत नाहीत. एक तर लाख घ्या किंवा त्याच्यावरती अमाऊंट घ्या, ते 1 लाख रुपये त्याला गरजही नसते. आणि बऱ्याच वेळा एक्सेस लोन जो आहे तो एक्सेस लोन प्रकार घडून येतो आणि लोकांना ते फिटत नाही, रिपे होत नाही. ऑल दीज थिंग्स आर हॅपन्स इन द रिगार्डिंग दी पुअर फॅमिली. तो तर या सर्वांचा आपल्याला अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे की कोणत्या स्वरूपाने आपण त्या दारिद्र्यातील लोकांचं. मी एक उदाहरण घेतलं पॉवर्टीचं, असं अनेक उदाहरण आहेत, असे अनेक उदाहरण आपल्याला घेता येतील. त्या उदाहरणाचं सिस्टमॅटिकली अनालिसिस करता येईल आणि त्या अनालिसिस मधून जे निष्कर्ष निघणार आहे ते निष्कर्ष काढणे, त्याचबरोबर निष्कर्षाची सत्यता तपासणे, जे निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षाची सत्यता तपासणे, आपण जे मॉडेल देणार आहोत लोकांना त्या मॉडेलचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, म्हणजे आपण जे सुचवणार आहोत ते सुचवल्यानंतर त्यांनी उभा केल्यानंतर परत त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे की वेदर इट इज वर्किंग ऍट दी बेस्ट लेवल, व्हेरी गुड लेवल, और इट इज नॉट वर्किंग प्रॉपरली, देन यू हॅव टू मेक सम रिव्ह्यूज आफ्टर सर्टन टाइम्स. आणि तरच हे दारिद्र्य किंवा या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला कमी होताना दिसून येतील. अदरवाईज त्या समस्या सोल्युशन नसल्यामुळे, सायंटिफिक सजेशन्स नसल्यामुळे ते आपल्याला पूर्ण झाल्याचं दिसून येणार नाही. तेव्हा याही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत की अर्थव्यवस्थेतील एखाद्या समस्येचा सिस्टमॅटिकली अभ्यास केला पाहिजे, सिस्टमॅटिक अभ्यास केला पाहिजे, तरच ती पद्धती योग्य होताना आपल्याला दिसून येते. अदरवाईज ती पद्धती योग्य असत नाही.
योग्य पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सायंटिफिक पद्धती ही अत्यंत उपयुक्त ठरते. अनेक वेळा जे निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष जे आहेत ते निष्कर्ष योग्य पद्धतीचे असले पाहिजे. योग्य पद्धतीचे जर निष्कर्ष नसतील तर ते लागू होत नाहीत. आणि म्हणून निष्कर्ष जेव्हा एका युनिटचे काढले, समजा कराड तालुक्यातील गरीब लोकांचा अभ्यास केला, आणखी कुठल्या सातारा तालुक्याचा अभ्यास केला, अनेक सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचा अभ्यास केला, म्हणजे सातारा जिल्ह्याचा अभ्यास झाला, कोल्हापूर जिल्ह्याचा अभ्यास झाला, सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास झाला, असं प्रत्येक जिल्ह्यातील छोट्या छोट्या तालुक्यापासून जर अभ्यास केला आणि तो जिल्ह्यापर्यंत आला, सर्व जिल्ह्यांचा झाला, तर तो राज्याचा अभ्यास होतो. आणि जेव्हा राज्याचा अभ्यास होतो त्यावेळेस आपल्याला त्याची पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी निवड करतात. पॉलिसी फॉर्म्युलेशन करता येतं, त्याविषयी आपल्याला धोरण आखता येतं की कोणत्या स्वरूपाचं धोरण आखून आपण हे दारिद्र्याची समस्या जी आहे ती दारिद्र्याची समस्या आपण कमी करू शकतो. म्हणून आपल्याला माहित असेल की अभिजित बॅनर्जी जे भारतीय आहेत त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जे मिळालं ते दारिद्र्य कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना मिळालेलं दिसतं. म्हणून त्यांनी आफ्रिका खंडातील किंवा आशियामधील अनेक देशामध्ये हे काम केले की अनेक मिलियन्स ऑफ पीपल जे आहेत त्यांचं दारिद्र्य आपल्याला कमी केल्याचं दिसून येतं. सोल्युशन त्यावर सुचवून त्यावर उपाय सांगून त्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन केलं आणि दारिद्र्य कमी झाल्याचं आपल्याला अनेक पुरावे त्यांच्या अभ्यासातून दिसून आले. तर दिस इज वन ऑफ द मॉडेल आय हॅव सजेस्टेड टू यू फॉर दिस स्टडी. डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द इकॉनॉमिक्स आर देअर फॉर दिस स्टडी. अनेक अनेक बाबी आहेत की ज्याला आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. दुसरं उदाहरण आपण घेऊ की इकॉनॉमिक्स ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचं अर्थशास्त्र, शिक्षणापासून शिक्षणासाठीचा होणारा खर्च, मग ते प्रायव्हेट अँड पब्लिक स्कूलचं कंपॅरिझन असेल, डिफरंट कॉस्ट ऑफ द प्रायव्हेट अँड पब्लिक स्कूल्स असतील, याही बाबी आपल्याला अभ्यासता येतात, याचाही विचार आपल्याला करता येतो. आणि हे महत्वाचं आहे की आपण एखादा विषय घेऊन त्या विषयाची सविस्तरपणे मांडणी केली तर आपण विषयाच्या समस्येच्या निवडीपासून ते शेवटी सजेशन पर्यंत आपण हा भाग पाहतो, हा भाग आपण करतो आणि त्याचं पॉलिसी इम्प्लिकेशन होतं. आणि म्हणून अर्थशास्त्रातील अनेक जे अभ्यास आहेत ते कुठली तरी आर्थिक समस्या निवडली जाते, त्या आर्थिक समस्येचे विवेचन बघितलं जातं, सगळ्या बाजूने त्याचा अभ्यास केला जातो आणि मग त्याच्यावर उपाय काय काढता येतील हा उपायाचा भाग आपण सजेस्ट करतो. हाच खरा अर्थशास्त्राचा अभ्यास असतो. आणि म्हणून तुम्हाला जे अनेक सिद्धांत तुम्ही अभ्यासले आहेत ते सर्व प्रश्न जे काय होते त्याच्यावर आधारित आहे. इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ द केन्सियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, हा जो भाग आहे तो केन्सनं रोजगार बेरोजगारी ते सुचवलेला आहे की हाऊ टू इराडिकेट अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी कशी निर्मूलन करायचं, किंवा त्यांचे जे लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी आहे की व्याजदर कसा ठरवायचा, व्याजदर कसा ठरतो. They suggested certain models, they suggested certain theories, rules, laws, and according to that certain industries, certain institutions in the economics are determining the rate of interest. अशा अनेक बाबी आहेत. तुम्ही कन्झम्पशन फंक्शन जर पाहिलं तर कन्झम्पशन फंक्शन हे किती उत्पन्न मिळतं आणि लोक किती खर्च करतात याचा सायकोलॉजिकल स्टडी आहे. आणि इट ऑलवेज हॅपन्स इन इकॉनॉमी. आपल्याला 100 रुपये मिळाले तर सर्वच्या सर्व खर्च करत नाही, काही भागा शिल्लक ठेवला जातो. पहिल्यांदा बचत कमी असते पण जसजशा गरजा पूर्ण होतात तशी बचतीची संख्या वाढते, कन्झम्पशनची घटते. तर हे जे विश्लेषण आहे ते अनेक ठिकाणचं विश्लेषण करून अनेक लोकांचा अभ्यास करून शेवटी त्याचं सिद्धांतात रूपांतर होतं. म्हणून तुम्ही जो अभ्यास कराल त्या अभ्यासाचं सुद्धा आपल्याला सिद्धांतात रूपांतर तेव्हाच करता येऊ शकतं की जेव्हा ते जनरलाइज होईल, सर्वच ठिकाणी तो लागू होत असेल तर त्याचं आपल्याला जनरलायझेशन होताना दिसून येईल. म्हणून या पद्धतीचं आपण आर्थिक विश्लेषणाची जी चौकट आहे, फ्रेमवर्क ऑफ इकॉनॉमिक अनालिसिस, ती कशा स्वरूपाची असते हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहिलं. अशा अनेक उदाहरण तुम्हाला घेता येतील. शेतकऱ्याचं उदाहरण घेता येईल, शेतमजुराचं उदाहरण घेता येईल, एखाद्या व्यवसायाचं उदाहरण घेता येईल. इव्हन तुम्ही जर कराडमधील
अगदी घाटावर असणाऱ्या लोकांचे जे वेगवेगळे खाऊचे गाडे आहेत त्यांचं आर्थिक विश्लेषण करू शकता. टोल टोल पासून किती उत्पन्न मिळतं आणि टोलचा बांधकामाचा खर्च किती आलेला रस्ते बांधकामाचा याचं विश्लेषण करू शकता. असे अनालिसिस आपल्याला करता येऊ शकतं. तर या पद्धतीने आपण विश्लेषण करू शकतो की जेणेकरून आर्थिक अभ्यास जो आहे तो आर्थिक अभ्यास आपल्याला करता येतो. आपण आजच्या तासाला जो भाग पाहिला that is framework of economic analysis, which includes the selection of the problem, then certain limitation, objectives of the study, even methodology we have, which methodology we have adopted, then analysis of the data, whatever we have collected, then conclusions, and the verification of the conclusions. All these contents should be in the framework of economic analysis. So we'll stop here. Thank you for patient listening. Thank you very much.